नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज आपण हा अतिशय आकर्षक दिसणारा पण विणायला अगदी सोपा असा ह्या तिरक्या रेघांचा ग्रॅनी स्क्वेअर विणूया. एक एक ग्रॅनी स्क्वेअर मॅट किंवा छोटं कोस्टर म्हणून तुम्ही वापरू शकता, किंवा असे ग्रॅनी स्क्वेअर एकमेकांना जोडून तुम्ही टेबल रनर, ब्लँकेट, बॅग्स अशा कितीतरी सुंदर सुंदर वस्तू विणू शकता. वेगवेगळ्या रंगाचे उरलेल्या लोकरीचे धागे वापरून हे अतिशय आकर्षक तिरक्या रेषांचे सुंदर ग्रॅनी स्क्वेअर तयार होतील. चला तर मग विणायला सुरुवात करूया. आज हा ग्रॅनी स्क्वेअर विणायला मी वापरणार आहे 3 रंगांचे 4 प्लाय ॲक्रेलिकचे धागे, 4.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक आणि कात्री. ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 3 साखळी टाके विणूया. आता हुकपासून तिसऱ्या टाक्यामध्ये म्हणजे एकदम सुरुवातीच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणूया. पहिले 2 साखळी टाके म्हणजे पहिला हाफ डबल क्रोशे आणि नंतरचे 2 हाफ डबल क्रोशे असे एकूण 3 हाफ डबल क्रोशे झाले. आता 2 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. हे 2 साखळी टाके म्हणजे पहिला हाफ डबल क्रोशे झाला. आता पहिल्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया. म्हणजे पहिल्या टाक्यामध्ये असे हे 2 हाफ डबल क्रोशे विणून झाले. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. आणि आता तिसऱ्या म्हणजे सगळ्यात शेवटच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणूया. हे बघा, ह्या ओळीच्या शेवटी 3चे वाढून 5 टाके झाले. प्रत्येक ओळीच्या पहिल्या आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक एक टाका वाढवायचा आहे. 2 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. हा पहिला हाफ डबल क्रोशे झाला. आता पहिल्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया. पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया. शेवटच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणूया. शेवटचा टाका छोटा आणि घट्ट असल्यामुळे तो तुमच्या नजरेतून सुटणार नाही ह्याची काळजी घ्या. दुसरा हाफ डबल क्रोशे पूर्ण करताना मी बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेणार आहे. तिसऱ्या ओळीच्या शेवटी आता 7 टाके आहेत. 2 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. हा पहिला हाफ डबल क्रोशे झाला. आता पहिल्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया. विणताना धाग्याचं सुटं टोक विणकामाच्या आत लपवूया. पहिल्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणून झाले. पुढच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता शेवटच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणूया. हे बघा, चौथ्या ओळीच्या शेवटी एकूण 9 टाके झाले. आता ह्या बी रंगाच्या धाग्यानीच अजून एक ओळ विणूया. पहिल्या आणि शेवटच्या टाक्यामध्ये 2-2 हाफ डबल क्रोशे विणायचे आणि मधल्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक हाफ डबल क्रोशे विणायचा.
शेवटचा हाफ डबल क्रोशे पूर्ण करताना ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं. 5व्या ओळीच्या शेवटी 11 हाफ डबल क्रोशे आहेत. आता ए रंगाच्या धाग्याने 2 ओळी विणूया आणि मग भेटूया. प्रत्येक ओळीमध्ये 2-2 टाके वाढणार आहेत. दुसऱ्या ओळीतला शेवटचा टाका पूर्ण करताना सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. 7व्या ओळीच्या शेवटी 15 टाके आहेत. आता ह्या सी रंगाच्या धाग्याने 2 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. दुसऱ्या ओळीचा शेवटचा टाका पूर्ण करताना ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. 9व्या ओळीच्या शेवटी 19 टाके आहेत. ए रंगाच्या धाग्याने पुढच्या 2 ओळी विणूया आणि मग भेटूया. आता सी रंगाचा धागा कापून टाकूया. 11व्या ओळीच्या शेवटी आता 23 टाके आहेत. शेवटचा टाका पूर्ण करताना बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. विणत असताना धागे जास्त घट्ट ओढले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. आता बी रंगाच्या धाग्याने नेहमीप्रमाणे 1 ओळ विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. आता या 12व्या ओळीच्या शेवटी 25 टाके आहेत. 12व्या ओळीपर्यंत आपण प्रत्येक ओळीमध्ये 2-2 टाके वाढवत गेलो. इथून पुढे प्रत्येक ओळीमध्ये 2-2 टाके कमी करायचे आहेत. आता हा ए रंगाचा धागा कापून टाकूया. आता 1 साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. हुकवर धाग्याचा 1 वेढा घेऊन पहिल्याच टाक्यामधून 1 लूप ओढून घेऊया. आता हुकवर 3 लूप्स आहेत. पुन्हा हुकवर धाग्याचा 1 वेढा घेऊन पुढच्या टाक्यात हुक घालून 1 लूप ओढून घेऊया. आता हुकवर 5 लूप्स आहेत. आता हुकवर धाग्याचा 1 वेढा घेऊया आणि ह्या 5ही लूप्समधून 1 लूप एकदम ओढून घेऊया. हे पहा, हे असं. आपण 2 हाफ डबल क्रोशे एकत्र विणले, त्यामुळे 1 टाका कमी केला. आता पुढच्या 21 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1-1 हाफ डबल क्रोशे विणूया. आता ह्या शेवटच्या 2 टाक्यांमध्ये 1 हाफ डबल क्रोशे एकत्र विणूया. म्हणजेच ओळीच्या सुरुवातीला जसा आपण 1 टाका कमी केला, तसाच ओळीच्या शेवटीसुद्धा 1 टाका कमी करूया. मात्र हा टाका पूर्ण करताना ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. तेराव्या ओळीच्या शेवटी आता 23 टाके आहेत. आता 13व्या ओळीप्रमाणेच ओळीच्या सुरुवातीला आणि शेवटी 1-1 टाका कमी करून ह्या पुढच्या 2 ओळी विणूया. दुसऱ्या ओळीचे शेवटचे 2 टाके विणायचे राहतील तेव्हा भेटूया. आता हे शेवटचे 2 टाके एकत्र विणूया. मात्र हा टाका पूर्ण करताना सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. पंधराव्या ओळीच्या शेवटी आता 19 टाके आहेत. आता पुढच्या 2 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला आणि शेवटी 1-1 टाका कमी करायचा आहे.
दुसऱ्या ओळीचा शेवटचा टाका पूर्ण करताना ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. 17व्या ओळीच्या शेवटी आता 15 टाके आहेत. पुढच्या 2 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. दुसऱ्या ओळीचा शेवटचा टाका पूर्ण करताना बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं. 19व्या ओळीच्या शेवटी आता 11 टाके आहेत. आता ह्या बी रंगाच्या धाग्याने 2 ओळी विणूया आणि मग भेटूया. दुसऱ्या ओळीचा शेवटचा टाका पूर्ण करताना ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं. 21व्या ओळीच्या शेवटी आता 7 टाके आहेत. आता ए रंगाच्या धाग्याने 2 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. तेविसाव्या ओळीच्या शेवटी आता फक्त 3 टाके उरले आहेत. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. आता शेवटच्या ओळीमध्ये 3 हाफ डबल क्रोशे एकत्र विणूया. आता एक घट्ट साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. हे सुटे धागे विणकामाच्या आत लपवून टाकूया. हा पहा, हा तिरक्या रेषांचा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे ना सुंदर. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनसोक्त क्रोशे विणूया.